हॅलो, कोमल का किचनमध्ये तुमच्या सगळ्याचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहोत दोडक्याची भाजी. तर मी दोडके घेतलेले आहे 1/2 किलो. तर मी असे बारीक कट करून घेतलेले आहे. दोडके चिरून त्याचे खापी करून घ्यायचे आहे आपल्याला. हे बघा, मी दोडके चिरून घेतलेले आहे. त्यानंतर मी कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकायचं आहे. 2 चम्मच तेल टाकल्यानंतर आपल्याला जिरे तिखट टाकायचे याच्यामध्ये. हे बघा, तिखट टाकलेले आहेत मी. त्यानंतर 1 चमचा जिरे टाकलेले आहेत. जिरे मोहरी तडतडली की आपल्याला दोडके त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. साईड खालीवरी मिक्स करायचं आहे. हे बघा, छान असं परतून घ्यायचं आहे दोडक्याला. तर दोडके परतल्यानंतर 1 मिनिट 2 मिनिट याला वाफ द्यायची आहे. तर चला आता आपण मसाला रेडी करूया साईडला. तर मी घेतलेलं आहे दही घेतल्यानंतर 2 चम्मच दही घेतलेला आहे मी. एक आपली फिरकी घ्यायची आहे, फिरकीच्या छोटी फिरकी घ्यायची आहे. त्याच्याने आपल्याला ते घोटून घ्यायचं आहे चमच्यानं किंवा ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स झालेले आहे. याच्यात आपल्याला टाकायचं आहे लाल मिरची, हळद, लाल मिरची 1 चमचा, हळद अर्धा चमचा, धनिया पावडर टाकणार आहे मी, आणि गरम मसाला 1.5 चमचा, गरम मसाला 1 चमचा 1.5 चमचा टाकायचा आहे, धनिया पावडर 1 चमचा टाकायचा आहे. तर ही आपल्याला एका चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण हे दही जे बॅटर आहे आपलं सगळं मिक्स मसाला होऊ द्यायचा आहे. तर यानंतर मी थोडंसं पाणी टाकणार आहे. थोडंसं आपल्याला घट्ट वाढते बॅटर, तर मी थोडंसं पाणी टाकून त्याला हे करणार आहे, मिक्स करणार आहे. आपला मसाला तयार होतो. हे बघा, दाखवत आहे मी तुम्हाला. बघा, तुम्हाला घट्ट वाटत असलं तर मी थोडंसं पातळही करू शकता. थोडंसं मीठ टाकते मी, स्वादानुसार मीठ टाका तुमच्या. तुम्ही तिखट कमी जास्त किती खाता त्याप्रमाणे. हे बघा, मी मिक्स केलेलं आहे. तुम्हाला वाटत असलं तर थोडं तुम्ही पाणी टाकू शकता, घट्ट किंवा पातळ बघून. याला आपल्याला त्या कढईमध्ये फ्राय करायचं आहे. बघा, 2 मिनिट वाफ झालेली आहे याची. बघा, मी परतून घेत आहे त्याला. छान असे आपले दोडके नरम झालेले आहे. याला तेल सुटलेलं आहे बघा दोडक्याला. याला तूप दोडके म्हणतात, कोणी चोपडे दोडके म्हणतात, तुरई म्हणते, खूप प्रकारचे नाव आहे. हे बघा, आपला मसाला रेडी झालेला आहे. ते मी याच्यामध्ये टाकलेला आहे. साईडला दोडके करून घ्यायचे आहे आपल्याला, त्याच्यामध्येच टाकून द्यायचा आहे तो मसाला. थोडंसं तेल सुटलेलं साईडला, त्याच्यामध्ये हे भाजला जातो हा मसाला. हे बघा, तयार झालेला आहे आपला, आणि याच्यामध्येच आपल्याला दोडके परतून घ्यायचे आहेत साईडचे. हे बघा, छान असा भाजत आहे बघा दोडके. मी पूर्ण मधात टाकून दिलेले आहेत मसाल्यामध्ये. हे बघा, थोडंसं 1 मिनिट शिजू द्यायचं आहे. असंच आपल्याला फुल गॅसवर याला भाजायचं आहे. बघा, साईडनं तेल सुटते त्याला, आपला मसाला भाजला जातो. हे मी पाणी टाकत आहे, जे मसाला वाटी होती त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं 2 चमचे त्याला मिक्स करत आहे. हे बघा, छान आपला मसाला रेडी होतो. हे बघा, थोडीशी वरून कोथिंबीर टाकून मी याला वाफ देणार आहे. कमी गॅसवर आपल्याला वाफ द्यायची आहे 2 मिनिट. त्यानंतर मी वाफ दिल्यानंतर मी टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट 2 चमचा. हे शेंगदाणे भाजून आणि वाटून ठेवून द्यायचे आहेत आपल्याला, कधी पण भाज्याला लागते. तर मी आणि थोडंसं 1 मिनिटभर झाकून ठेवणार आहे, म्हणजे शेंगदाणे होते ते कच्चे ते छान असे मधात शिजल्या जातील. हे बघा, आपली भाजी तयार आहे. किती छान भाजी झालेली आहे आपली दोडक्याची. हे बघा, किती छान असं ते
तेल पण सुटलेलं आहे भाजीला. तुम्ही खाल्ल्यानं तुम्हाला खूप आवडेल. आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंटमध्ये नक्की सांगा. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा. माझ्या ह्या रेसिपीबद्दल मला सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली. हे बघा, तुम्हाला खूप आवडेल ही रेसिपी. छान अशी तुम्ही घरी करून तुम्ही केव्हा पण करू शकता. तर धन्यवाद माझी रेसिपी